काहीच मनासारखं होत नाहीये, सारखी चिडचिड होते, तर झोपण्याआधी हे स्वामी विचार ऐका, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील। स्वामी, मी तुमची किती किती सेवा करते, सारं काही करते, मग मला हवं आहे ते का बरं तुम्ही देत नाहीत? कुठे कमी पडते मी? काहीच मनासारखं घडत नाहीये। किती विश्वासाने स्वामी मी तुम्हाला मागते, सारं काही करते, मग मला हवं आहे ते का बरं तुम्ही देत नाही? कुठे कमी पडत आहे मी? काहीच मनासारखं घडत नाहीये। किती विश्वासाने स्वामी मी तुम्हाला मागते, पण तुम्ही अशी परीक्षा का बरं बघता? मला जे हवंय ते देणार आहात का नाही? तुम्हाला पण जर असेच प्रश्न पडत असतील आणि रात्र रात्र चिंतेने तुम्ही हैराण होत असाल, तर यावर स्वामी काय म्हणतात ते एकदा नक्की ऐका। तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील। सर्वात आधी तर आपण स्वामीची सेवा करत नाही, उलट तेच रात्रंदिवस आपली सेवा करत असतात। आपल्या शरीरात सर्व कार्य योग्य पद्धतीने चालवण्याचं कार्य स्वामीच करतात। आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत रक्त पुरवठा कोण बरं करतं? गर्भात असताना आपल्याला कोण सांभाळतं? गर्भात असतानाही आपल्याला श्वास कोण पुरवतं? गर्भात एवढा अंधार असूनही डोळे, कान, नाक सगळं जागच्या जागेवर कोण बरं लावतं? आणि त्याचबरोबर सुखरूप आपल्याला या जगात कोण बरं घेऊन येतं? आणि अनेकदा आपण झोपेत जरी असलो तरी आपल्या अंतरीचा देव आपल्या शरीरात निरंतर कार्य करत असतो। मग आपण फक्त निमित्त मात्र आहोत, आपण स्वामींचं काहीच करत नाही। स्वामीच आपली दिवस रात्र सेवा करत असतात। जर त्यांनी आपला प्राणच काढून घेतला तर आपल्या सेवेला काय महत्व? त्यामुळे असं कधीही म्हणू नका की मी देवाचं खूप करते, देव आपल्याकडून त्यांची सेवा करून घेत असतो। त्यामुळे असं म्हणू नका की मी स्वामींचं खूप करते, स्वामी आपल्याकडून त्यांची सेवा करून घेत असतात। आणि राहिला विषय आपल्या मनासारखं होण्याचा, तर आपल्याला जे हवं असतं ना ते आपल्यासाठी चांगलं आहे का नाही हे स्वामी बरोबर ओळखतात। त्यामुळे त्यांना तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते द्यायचं आहे, जे शाश्वत सुख आहे तुमच्याकडून ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। आणि राहिला प्रश्न परीक्षा बघण्याचा, तर आपल्याला वाटत असेल की किती बरं स्वामी परीक्षा बघतात, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपली जेवढी सहनशक्ती आहे तेवढंच दुःख देव आपल्याला देत असतो, त्याच्या व्यतिरिक्त जास्त दुःख ते आपल्याला देत नाहीत। आणि आयुष्यात सगळंच वाईट घडतंय तर याला काहीतरी कारण आहेत, ते म्हणजे आपले कर्म, या जन्मातले आणि मागच्या जन्मातले। त्यामुळे या जन्मात जे काही घडत आहे, ज्या काही व्यक्ती आयुष्यात येत आहेत, त्यामागे मागच्या जन्मातले काही ना काही ऋणानुबंध असतात आणि त्यामुळेच ते पापकर्म, त्याची परतफेड आपल्याला या जन्मात करावी लागते। त्यामुळे आयुष्यात दुःख येत असतात आणि या दुःखांना घाबरून जाऊ नका। स्वामींचं नाव घ्या, स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामींची सेवा करत राहा, तेच तुम्हाला मार्ग दाखवणार। आपण फक्त निमित्त मात्र असतो, तेच आपल्याला संकटातून तारणारे असतात। त्यामुळे भविष्याची चिंता सोडून द्या, सगळं काही स्वामींच्या चरणी समर्पित करा। जे घडलं, जे घडतंय आणि जे घडणार आहे ते सारं स्वामींच्याच आज्ञेने घडणार। त्यामुळे निशंक होऊन स्वामींवर विश्वास ठेवा आणि सर्व काळजी स्वामींच्या चरणी अर्पण करा। आणि झोपण्या अगोदर स्वामींचं नाव घेऊन शांतपणे झोपा। श्री स्वामी समर्थ। तुम्हाला हे स्वामी विचार आवडले असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा।